ओम नीलांजनसमाभासौ रविपुत्रौ यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। शनी महाराज राशी परिवर्तन करणार म्हटलं की प्रत्येकाला अगदी टेन्शन येऊन जातं की शनी महाराज माझ्या बाबतीत काही वाईट तर घडणार नाहीये ना। मग शनी महाराजांचं राशी परिवर्तन हे 29 मार्च 2025 शनिवारी रात्री 9:42 मीन राशीमध्ये राशी परिवर्तन होत आहे, म्हणजेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या। मग शनी महाराजांचा या दिवसाचा जो पुण्यकाळ आहे शनिवारी म्हणजेच या 29 मार्चला संध्याकाळी 6:48 पासून ते रात्री 12:36 पर्यंत असणार आहे। मग कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेवांनी काय आणलंय आणि यांची फलप्राप्ती कशी आहे? जन्म राशी वर्ण किंवा ज्यांच्याकडे कुंडली नाहीये, जन्म नाव नाहीये, त्यांचं व्यावहारिक नाव, ज्यांची कर्क राशी आहे यांना शनी महाराज हे भाग्यस्थानातनं भ्रमण करून फल देतील, म्हणजे नवम स्थानात विराजमान असतील। तसं पाहायला गेलं तर नवम स्थानातील शनी हा पीडाकारक मानला गेलेला आहे आणि याच्यासाठी उपाय करणंही आवश्यक असतं। शनी महाराजांना ज्योतिषशास्त्रानं 3 दृष्टी दिलेल्या आहेत, तिसरी दृष्टी, सप्तम दृष्टी आणि दशम दृष्टी। मग या कर्क राशीच्या लोकांच्या साठी शनी महाराजांची जी पहिली तृतीय दृष्टी ही एकादश स्थानावर जाते, दुसरी सप्तम दृष्टी ही पराक्रम स्थानावरती जाते आणि तिसरी दशम दृष्टी ही षष्ठ स्थानावरती जात असते। मग ज्या स्थानात पडले त्या स्थानाचा ते नाश करतील का? तर नाही। मग कशाचा नाश करतील शनिदेव? पाहायला जर गेलं तर ते भाग्यस्थानामध्ये आलेत। भाग्यस्थान खऱ्या अर्थानं मनुष्याला सद्गुरूची भेट करून देणारं हे स्थान आहे। कर्क राशीच्या जातकांना त्यांच्या खऱ्या सद्गुरूच्या भेटीच्या प्राप्तीचा योग आलेला आहे। खऱ्या ज्ञानाची ओळख पटण्याचा खऱ्या अर्थानं मार्ग तुम्हाला मिळतोय, आनंदाची गोष्ट आहे। ठीक आहे, बाकी त्रास, माणसाच्या जीवनात सुख दुःख घटना गोष्टी घडतात, मान्य आहे। ही ओळख तुम्हाला करून घेता आली पाहिजे। समोर आहे तो सद्गुरू, त्याला तुम्ही भेटा, त्याची कृपा प्राप्त करून घ्या। याचबरोबर व्यापार व्यवसाय उद्योगाच्या निमित्तानं संपूर्ण भारतभर भ्रमण, नवे परदेशात सुद्धा जाण्याचा योग कर्क राशीच्या लोकांसाठी आणलेला आहे। मग हे सगळं करत असताना थोडेसे चढ उतार जाणवतील। एखाद्या कामामध्ये अडथळा तयार होईल, संकट तयार होईल, मानसिक अस्थिरता जाणवेल आणि एका विषयावरती 2-3 वेळा विचार करू, हे करतोय योग्य आहे की नाही। मनामध्ये नाना प्रकारचे विचार असणार आहे। परंतु आपल्या गुरूंनी जर आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं, घरातील ज्येष्ठांचं, आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांचं मार्गदर्शन आपण घेतलं तर नक्कीच शनिदेवांची अवकृपा आपल्यावरती होणार नाही। महाभाग्यातला शनी माणसाच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं यश प्राप्ती करून देणारा हा शनी आहे। मग या शनी महाराजांची तृतीय दृष्टी एकादश स्थानावरती जाते। लाभामध्ये कुठेतरी कमतरता येणार आहे, नात्यामध्ये कुठेतरी वैमनस्य येणार आहे। एखाद्याकडनं आपण पैसे उसने घेतले होते, तो जास्त तगादा लावील, तो जास्त त्रास देईल।
पीडादायक आहे ना तो तिथे त्या स्थानातनं. त्याच्या दृष्टी टाकतो त्या थोडा त्रासदायक आहे. मग वादाचे प्रश्न निर्माण होतील. छोट्याशा कारणावरनं मोठा कलह तयार होईल. त्यामुळे हिशोब ठेवा असं शनी महाराज तुम्हाला सांगताय. गरज नसेल तर नका घेऊ कोणाचे पैसे, नका घेऊ कोणाचं सहकार्य, नका घेऊ कोणाची मदत. एकला चलोरीची भूमिका ठेवा. सप्तम दृष्टी पराक्रम स्थानावरती येते. नवीन व्यवसाय उद्योग धंदा करण्याचा धाडस नका करू. चाललंय, सुखी आहात ना खाऊन पिऊन, कशासाठी एवढा अट्टहास करताय तुम्ही कर्क राशीचे लोक? समजून घ्या आणि वेळेच शनी महाराजांची ताकद ओळखा. अन्यथा करायला जाल एक आणि होईल दुसरं. आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांबरोबर, मोठ्या बहीण भावंडांबरोबर वाद संभवतात. मग ते प्रॉपर्टीवर नाही, वडिलोपार्जित संपत्तीवर नाही. थोडं कमी आलं तर काय हरकत आहे? किती वेळा ते वाद उद्भवायचे, किती वेळा एकमेकाशी आबोला धरायचा. नाही होऊ द्यायचं ना. वेळीच गोडपणा घ्यायला. आजूबाजूशी वातावरण चांगलं ठेवा. त्यांच्याशी भांडण होऊ शकतं, वाद होऊ शकतो, तीव्र टोकाचे मतभेद होऊ शकतात. हे टाळावे लागतील आपल्याला. षष्ठ स्थानामध्ये ज्या नोकरीवर आहे त्याच्यावरती गदा येऊ शकते. एखाद्या गोष्टीमध्ये चुकीच्या विषयात आपण अटकू शकतो. चुकीचा आळ आपल्यावर येऊ शकतो. कर्जबाजारीपणा होऊ शकतो. मित्रांचा बरोबर शत्रू सारखं परिवर्तन होऊ शकतं. हाताखाली ठेवलेले लोक आपल्याला टोपी घालायला तयार होऊ शकतात. फसवणूक होऊ शकते. एखादी महत्वाची गोष्ट आपली चोरीला जाऊ शकते. जुना जो आजार आहे, जुनी जी व्याधी आहे, जुनी जी पीडा आहे, हे डोकं वर काढणार आहे. पायाचे दुखणे, पाठीचे दुखणे, कमरेचा त्रास, हातांचे दुखणे, पूर्वी कुठं पडलं झडलं असेल तर ते दुखणं डोकं वर काढण्याचे योग आहे. वेळीच चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या असं शनिदेव तुम्हाला सांगताय. काय उपाय आपण करावा या दिवशी? पुण्य पर्व काळाला कराच, परंतु इथून पुढे जोपर्यंत शनी महाराज या मीन राशीत विराजमान आहे आपल्या भाग्यस्थानात, तोपर्यंत प्रत्येक शनिवारी उपवास करा किंवा एक भुक्त तरी राहा. शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्या. शनिदेवांना तेलाचा अभिषेक करा. उडीदाची डाळ किंवा उडीद मीठ हे शनी महाराजांना वाहा. 23,000 शनी मंत्राचा जप करा. शनी महाराजांचं स्तोत्र रोज म्हणा. व्हिडिओच्या शेवटी एक छोटा उपाय, छोटा मंत्र देतोच मी, जर आपल्याला गुरुजींकडनं करून घेणं नाही शक्य झालं. दान करा. तर दान म्हणजे काय? कोणाला करावं? एखाद्या गरीब व्यक्तीला, गरजू व्यक्तीला किंवा आपल्या गुरुजींना. सुवर्ण दान, लोखंडाचं दान, नीलमण्याचं दान, उडीदाचं दान, म्हशीचं दान, तेलाचं दान, काळ्या घोंगडीचं दान, काळ्या फुलांचं दान. शनी महाराजांना काळी फुलं वाहणं, निळी रंगाची फुलं वाहणं. गुरुजी हे नाही होऊ शकत. एखाद्या गरीबाला वस्त्र द्या. एखाद्या गाईच्या गोठ्यामध्ये पाण्याची व्यवस्था करून द्या. याच बरोबर एखाद्या आध्यात्मिक देवालयाला, मंदिराला, आश्रम शाळेला कुठेही सहकार्य, तिथे काही त्यांना गरजेची वस्तू घेऊन देणं असेल, या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. काहीतरी करा आपण. याने आपली शनी महाराजांची पीडा संपूर्णतः कमी होईल. एक सोपा मंत्र देतो. या मंत्राचा रोज 108 वेळेला जप करा. ओम छायापुत्राय नमः या मंत्राचा जप केला तरी अगदी खूप छान आहे. शनी महाराजांची कृपा आपल्यावरती हो, ही शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.